राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर जय पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आहे आपला रत्नागिरीमध्ये दुसरा दिवस आणि तुम्हाला माहिती आहे आपले पार्टमध्ये व्लॉग येतातच. मला काय पहिल्या दिवशी नीट नाही भेटलंच नाही काय घ्यायला जास्त करून, कारण की काय माहीत झालं वेगळाच जादू झाला आहे. सगळं नॅचरली फील करायचं वाटतं, नुसतं असं बाजूला सगळं ठेवून. पण काय नाही, मी तुम्हाला दाखविण्यात आता पार्टमध्ये आहेत, आपल्यासोबत आहेत, आपली मंडळी सोबतच आहे. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपला इंट्रो बघा. आणि याच्यानंतर तुम्हाला एक मी नजारा दाखवेन, पण नजारा बघा. आणि थांबा ना, लुक कसा आहे पहिले रेट करा माझा लुक. जातो बाकी जातो. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर जय पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. सबस्क्राईब करा. मी बळवलीकर. काय मग मंडळी, केलं का नाही चॅनलला सबस्क्राईब? करा लवकर करा. तुमचा लाडका जय पाटील. दरेरा दरेरा रा 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 दरेरा रा 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 दरेरा दरेरा रा 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 दरेरा रा 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 दरेरा रा 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 काय वाटतंय ना सीन? कसा वाटला बघून? भाई बेकार सीन आहे. लय भारी वाटते, लय भारी. असा कधी न बघितल्यासारखा असं वाटते खरोखर. जाम मजा येते, जाम मजा येते. सगळा फोटोशूट चालू आहे आपल्या पोरांचा, बघू शकता. प्रॉपर असा फोटोशूट चालू आहे. एवढं नीला पाणी कसं खाली नीलाला आद्या मारल्यात ते, समुद्राच्या खाली नीलाला आद्या मारल्यात ते. समुद्र असा हा सुंदर रत्नागिरीचा पाहू शकता तुम्ही. आणि आज असा समुद्र माझ्या आयुष्यात तर मी अजून नाही बघितलाय. पण जे जरा दर्शकांना दाखविला तो सिनेमॅटिक घेतलायच मी दर्शकांसाठी. खूप असा म्हणजे भरोसाच नाही, असं नजर आहे, भरोसाच नाही त्या गोष्टीवर की असं पण काहीतरी असतं म्हणून. भाई कसं आहे, हा निसर्गाचा शेवटी एक हे आहे आणि प्रत्येकाने पाहिला पाहिजे आणि आपल्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून या सुंदरतेचा आस्वाद घेतला पाहिजे खरोखर. कारण की हा निसर्गाचं सौंदर्यच काहीतरी वेगळं असतं, ज्याच्यासाठी आपण वेळ काढायचं असतं. जाम आम्हाला इथं वेगळंच फील होतं येऊन. शपथ, प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी कामामध्ये नक्कीच अडकलेला असतो. पण आपण तुम्ही पाहू शकता, एक प्रत्येक जण आपला 9 to 5 जॉब सोडून थोडा वेळ काढून आपण या आठवणींना क्रिएट करण्यासाठी आपण एवढ्या लांब आलेलो. बरोबर आहे भाई. असं एवढाच खूप सुंदर समुद्र पाहून खरंच आमच्या मन भरलं. खरंच मन भरलंय पूर्णपणे. असं वाटतं की बाद झालं भाई, अजून काय पाहिजे. काय नाही बाकी
तुम्हाला दाखवतो आता. हा पॉईंटचं नाव काय? हा पॉइंटचं नाव आहे आरेवारे बीच. आम्ही आहोत आता. आरेवारे क्लिफ बीच ना, आरेवारे क्लिफ बोलतात. क्लिफ आहे हा पॉईंटचं नाव आरेवारे क्लिफ आहे. बीच आहे हा. हा इथं बीच आहे. बाकी बघू शकता होड्या वगैरे लागलेल्या आहेत. बाकी काय नाही. बाकी तुम्हाला जिथे जाऊ तिथे आम्ही तुम्हाला दाखवूच. सोबत राहा तुम्ही आमच्या. बाकी काय नाही. आता इकडनं निघतो आम्ही. तर पुढच्या पॉईंटला तुम्हाला दाखवतो काय पुढचा पॉईंट. जातो. मंडळी काय वाटते असेल. आई शपथ भाई शपथ. मला तर नुसतं असं वाटतं की काश यार माझ्याकडे ड्रोन असतात. ड्रोन काय ड्रोननी दिसला असता. मला लय खूप असं वाटतं की पाहिजे ड्रोन पाहिजे. आणि शपथ आपल्याकडे सेटअप आहे ना भाई. जाम 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 भारी वाटते. जाम मला तर खरंच खूप आवडलं. खूप आवडलं. बघूया आणि निघायचंच नाही मन करते इकडून. बघूया जातो. तर मंडळी बघू शकता आता आम्ही आलेलो आहोत आरेवारे बीचला. तो होता आरेवारे क्लिफ आहे आरेवारे बीच. तर मस्त आहे बीच. नीला पाणी आहे. मातीचा कलर पूर्ण भाई बेकार आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. वाळू सॉरी काय करणार आठ नाही माणूस ना. वाळूचा कलर घ्या. काय नाही. सोहम साहेब काय बोलू शकता. आता आपण इथं फक्त कंटिन्युअस तुम्हाला काही बोला. डायरेक्ट नडतोय भाई. डायरेक्ट विषय हार्ड भेटेल. अशा एक लोकप्रसिद्ध पर्यटक स्थळावरती आहोत. ओच्या गावात भाई काय ते शब्द आहेत. थांबा शब्द खोलवर आहेत. आरेवारी बीच तुम्ही पाहू शकता. लोकांची गर्दी खूप छान आहे इकडे. जोरात बोला ना. इथे झिपलाईन जे जरा त्यांना झिप लाईन कधी आलात मित्रांनो तर या झिपलाईनला नक्की ट्राय करा. तसा आता वेळेच्या कमतरतेसाठी मी आहे ना मी गेलो असतो झिप लाईनला पण काय तेवढा बजेट नाही ना. वेळेची कमतरता पण आहे. ती झिपलाईन तिकडून चालू होते आणि इकडे संपते. तर खूप छान असा क्राऊड आहे इकडे. तुम्ही मोस्टली इथे संध्याकाळचा यायची प्रयत्न करा. छान आहे असं जे त्यांना दाखवत. तो ब्रिज आहे. हा तो आरेवारेचा तिकडचा ब्रिज आहे आणि इकडे त्यालाच लागून हा बीच आहे. बीच आहे. आरेवारे बीच बोलते. आरेवारे बीच. आणि आपली ही काय बोलू शकता. काहीतरी बोल. काय नाही बोलू शकत. बोल काहीतरी. तुला कसं वाटलं आरेवारे बीच. आणि तुम्ही पाहू शकता एक दिवस सूरज पण त्याच्या बायकोला घेऊन असा इकडे जिपलाईनला जाऊ. चला जिपलाईनला बजेट आहे का तुझा. पण त्यांनी सोडली. रास पैसा आहे काय. असताना बजेटची काय करायचं. आई शपथ. झिपलाईन अशी मध्येच सोडली पाहिजे नाही. म्हणजे अशी इथून मध्येच सोडली पाहिजे म्हणजे पाण्यात पडू आपण. तेवढाच राहिलाय भाई. अजून काय पाहिजे तुला. किंवा मग ते काय बंजी जम्पिंग पाहिजे होती. डायरेक्ट पाण्यातच वरती नाही यायला पाहिजे. ते पण ऍडजस्ट करता येते. ऍडजस्ट म्हणजे यांचे पप्पाचं ब्रिज का नाही. काय वाता मारतात कायला. आता इकडनं कुठं जायचं आपलं. कुठला बीच. कशेळी बीच. हे काय ना आमचे हे नियोजक आहेत. सगळं नियोजन केलंय. जाई पहिला एकमेव म्हणजे खूप मोठा योगदान आहे असं देवेंद्र शासने यांच्याकडनं. हा तर यांनी पूर्ण प्रोग्रामचं नियोजन केलेलं आहे. अशा रीतीने चांगल्या रीतीने प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ सेकंद सुद्धा शेड्यूल झाले. नक्कीच जाईल. यांच्यासाठी हार नारळ हार नारळ आणि आपण हे करूया. बघूया पुढे काय. सलवाला तर आम्ही करूच. सन्मानच बोललो. आता कसं आहे जरा आपल्या जयची जीप सटकते. जरा सटकून कायला जरा माहिती आहे आपला फंबळ मारतो त्याच्यामुळे जाऊ द्या. एकदा फक्त या माणसाची किल्लर स्माइल तर एकदा हसू ना बघा. एकदा हस ना भाई. तुमच्या कानात भाई एकदा याचा अर्थ बहिरे तुम्ही. काही प्रश्न नाही. रात्री आम्ही भाई रूमवर होतो भाई. हसला असताना आजूबाजूची 4 लोक जमा झाली असती बघायला की कोण हसतंय असा चुडेल सारखा. की नाही ठीक आहे चला आता इकडनं निघतो. चला भेटू कशेळे बीचला भेटू. चला जातो.
सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो। सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है ओ। सागर किनारे जागे नजारे, जागी हवा